आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक घेण्यापूर्वी कोणत्या 5 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे चेक कोणत्या व्यवहारापोटी कोणत्या व्यक्तीकडून जर आपण चेक घेत असू तर त्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीच्या हस्ताक्षरामध्ये तो चेक लिहायला त्या व्यक्तीला सांगा। कोणताही चेक ब्लँक अथवा त्या चेकवरती स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही भरू नका। दुसरी गोष्ट म्हणजे चेक घेतल्यानंतर त्या चेकच्या मागील बाजूस चेकचे कारण आणि त्यावर स्वाक्षरी घ्या, जेणेकरून चेक लीगल लायबिलिटीसाठी घेतल्याचा पुरावा असेल। तिसरी गोष्ट म्हणजे चेक दिल्यानंतर चेकवरची तारीख तपासून पहा, कारण चेकची वैधता 3 महिन्यांची असते। चौथं, चेक घेताना ॲग्रीमेंट करून घ्या, त्याच्यावरती 2 साक्षीदारांच्या सह्या घ्या। आणि पाचवं म्हणजे चेक घेताना ज्याने व्यक्तीने चेक दिलाय त्याचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड घ्या, जेणेकरून चेक बाउंस झाल्यानंतर आपल्याकडे त्या व्यक्तीचा अधिकृत पुरावा असल्याचे सिद्ध होईल। आपला वकील आपणच बना। अधिक कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, माझं इंस्टा देशमुख लॉ असेट्स हे पेज फॉलो करा। थँक्यू।